रविकांत तुपकरांचं जेलमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरूच. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या भूमिकेवरती तुपकर ठाम. तुपकरांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पडसाद. अज्ञातांकडून फोडल्या गेल्या एसटीच्या काचा. सांगलीचे तासगावात द्राक्ष बागायतदारांना घातला कोट्यवधींचा गंडा. 10 वर्षात परराज्यातील व्यापाऱ्यांनी 50 कोटींची केली फसवणूक. पोहरादेवी इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 6 मंत्र्यांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं करणार अनावरण. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्धा दौऱ्यावर. सेवाग्राममधील ग्रामसभेला हजर राहून संध्याकाळी सभेला करणार संबोधित. कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी. अजित पवारांच्या उपस्थितीत काटेंच्या प्रचाराला सुरुवात, तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत जगतापांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. राज्यातला काँग्रेसमधला वाद मिटवण्यासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू. प्रभारी एच.के. पाटील मुंबई दौऱ्यात घेणार थोरातांची भेट. कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेले धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी दौऱ्यावर. गोपीनाथ गडावरून निघणार भव्य रॅली. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा कहर. निफाडचा पारा घसरून आला 5.5 अंशांवर. कडाक्याच्या थंडीचा फटका बसतोय द्राक्ष बागांना.